बिलकुल. अजित पवारांचा मुलगा म्हणजे सख्खा मुलगा मुलगा ज्यावेळेस अशा पद्धतीने व्यवहार करतो तर वडिलांच्या पदाचा जबाबदारीचा प्रभाव मुलाच्या निर्णयावर होत असतो. आणि ज्या अर्थी 40 एकर जमीन कोरेगाव पार्कसारख्या ठिकाणी पार्थ पवारांच्या कंपनीला मिळते आणि दुर्दैव असं की ज्या कंपनीत 99% पार्थ पवारचा शेअर आहे आणि 1% शेअर कोण पाटील त्यांचा आहे, त्या पाटीलवर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारवर गुन्हा दाखल होत नाही. 99% शेअर्स पार्थ पवाराचे आहेत, 1% शेअर त्या पाटलांचा आहे. परंतु पाटील यांच्यावर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारवर गुन्हा दाखल होत नाही. जमिनीची किंमत हा विषय मी बोललेलो आहे. एकनाथ खडसेंचं असंच एक प्रकरण झालं होतं. एकनाथ खडसेने सुद्धा MIDC जमीन जिचं व्हॅल्युएशन जास्त असताना कमी किमतीत ही जमीन खरेदी केली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झोटिंग कमिटी यावेळेस नेमली होती. आम्ही हीच मागणी करतो की अशाच पद्धतीने एक समिती नेमली जावी. जो न्याय एकनाथ खडसेच्या प्रकरणात लागला होता तशाच पद्धतीनं या पार्थ पवारांच्या कंपनीच्या प्रकरणात लागला पाहिजे. याच्यातले अनेक विषय माझ्याकडे तशी फाईल आहे, इथं सगळ्या पेपरची फाईल आहे, 2012 पासूनची फाईल माझ्याकडे. परंतु मी ही अजून काय काय होतं यांच्याकडचं कोर्टाचे पेपर आहे माझ्याकडं. महसूल मंत्र्याचे बाळासाहेब थोरातांच्या सहीचं 2013चं पत्र आहे, विलासराव देशमुखांच्या सहीचं पत्र आहे. हे सगळे पेपर्स माझ्याकडे आहे, पण मी आत्ता पब्लिश नाही करत आहे. हे मी व्यवस्थित 2-3 दिवसानं मुंबईत पत्रकार परिषद घेऊन हे सगळे पेपर्स दाखवणार आहे. तो पण काय काय होतं बघूया, कारण एकीकडं सत्तेचा अशा पद्धतीनं मिसयूज केला जातो. आणि म्हणून अजित पवार किती चांगले असतील, त्यांच्या चांगल्यापणाविषयी मी काही बोलणार नाही. परंतु जर तुम्ही उपमुख्यमंत्री पदावर राज्याच्या आहे आणि मुलाची चौकशी कशी निष्पक्ष होऊ शकेल. आणि म्हणून नैतिकदृष्ट्या एकदा दादानी असंच यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर जाऊन प्रायश्चित्त म्हणून काही दिवस राजीनामा दिला होता. मला असं वाटतं काही दिवस अशा पद्धतीनं अजितदादांनी बाजूला व्हावं, चौकशी करावी, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. माझा त्याच्याशी काही संबंध नाही. मी याआधी सुद्धा त्यांना सांगितलं होतं की यामध्ये असं काही उद्भवू शकतो, नियमबाह्य काही काम आहे. हे पहा, आता सोशल मीडियावर आणि वेगवेगळ्या ठिकाणी काही मीम्स येत आहेत. एखाद्या मुलाला साधा पेन जरी खरेदी करायचा तर तो वडिलांना सांगतो. हा 40 एकर जमीन कोरेगावसारख्या ठिकाणी 1800 कोटीचं व्हॅल्युएशन असलेली जमीन खरेदी करतो आणि वडिलांना माहिती नाही. हे कोणाला तरी खरं वाटेल का? कोणाला तरी खरं वाटेल का? आणि मग माझा याच्याशी संबंध नाही असं कसं म्हणू शकतात अजितदादा? माझं याच्याशी संबंध नाही असं अजितदादा कशा पद्धतीनं म्हणू शकतात? आणि म्हणून नैतिकदृष्ट्या अजितदादांनी, मला असं वाटतं अजितदादा चांगले असं म्हणेल मी. परंतु म्हणून चांगले म्हणूनच जर जो चांगला म्हणून असं तर त्याला किती अशा पद्धतीने झालं तर काही बोलायचं काही कारण नाही आहेत. शहाण्याला कशाचा मार आपल्याकडे म्हण आहे तशा पद्धतीनं, त्यामुळे ते शहाणे आहेत. मात्र यामध्ये पाठीशी घाल. त्यांचं असं म्हणणं आहे की मी त्यांच्याशी बोलले, कुठलाही चुकीचं काम पार करणार. हे बघ, सुप्रिया सुळे काय बोलतात याच्याशी मला काही देणं घेणं नाही. मी जे पेपर्स आहे ते तुमच्यासमोर ठेवणार आहे. आत्ता माझ्याकडे फाईल आहे, पण मी आत्ता दाखवणार नाही, देणार पण नाही. मी हे देईल, फक्त खोटं एवढं त्यांनी सांगावं, मग त्याच्याविषयी बोलूया आपण. मुंबईच्या राजकारणासंदर्भात काँग्रेस असं म्हणते की मनसेसोबत आम्ही युती करणार नाही. काल हर्षवर्धन सपकाळांसोबत बैठक झाली. त्यांचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये मनसेसोबत महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षासोबत करू, पण इतर पक्षांसोबत युती होणार नाही. जे व्हायचं ते होईल ना. माननीय उद्धवजींनी राजसाहेब सोबत यायचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं ज्याला जी भूमिका घ्यायची ज्याचा पक्ष स्वतंत्र आहे. येणार का त्याच्याविषयी निश्चित या सगळ्या भूमिका स्पष्ट होतील. काँग्रेस सोबत असणार काय आपल्या पक्षात? हे पहा, आमच्या बैठका झाल्या, काली झाल्या, परवाई झाल्या, आणि आमची सगळ्या ठिकाणी मानसिकता महाविकास आघाडी म्हणून लढावी अशी आहे. परंतु असं नाही की कुठे गरज आहे म्हणून. एक समोर जे भारतीय जनता पार्टी, शिंदे गट
अजितदादाचा पक्ष यांची जी मस्ती सत्तेची चालू ही जिरवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. सगळ्यांचेच विचार एक असतात अशातला काही भाग नाही. काँग्रेसचा आणि शिवसेनेचा विचार तरी कुठे एक आहे, पण काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढते ना. तसंच एखाद वेळेस मनसेचा आणि काँग्रेसचा विचार एकत्र नसेल एखाद वेळेस, म्हणून काय फरक पडतो. सर, एक खडसेंनी दावा केला. खडसे म्हणतात की महसूल मंत्री असताना फाईल मंजूर करण्यासाठी माझ्यावरती दबाव होता असा त्यांनी गौप्यस्फोट केला. म्हणजे हे असेल ना, कारण ज्या अर्थी 2012चं बाळासाहेब थोरातांच्या सहींचं एक पत्र याच्यात आहे, त्या अर्थी याच्यावर अशा पद्धतीनं झालंच असेल. याच्यात हे पाना वेगवेगळ्या पद्धतीनं केसेस याच्यात स्वतः बाळासाहेब थोरात जे महसूल मंत्री होते त्यांचे 2012ची नोटिंग याच्यामध्ये, विलासराव देशमुखांची नोटिंग याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे ही फाईल काही आजची नाही आहे, परंतु झाली तर आत्ता ना. दुसरं हे पहा, जो माननीय उद्धवजींचा दौरा, मराठवाड्याचा जवळपास 40-45 तालुक्यातून होत असणारा दौरा, आजही हा दौरा आहे. जनता याच्याविषयी प्रतिक्रिया, शेतकरी प्रतिक्रिया व्यक्त करतायत. सरकार काही ठिकाणी थातूरमातूर मदत टाकण्याचा, जिथं जिथं आमचा दौरा आहे किंवा दौरा झाला या ठिकाणी शेतकऱ्यांना काहीतरी थातूरमातूर मदत देण्याचा प्रयत्न सरकारचा चालू आहे. परंतु ही फक्त घोषणा आहे. शेतकऱ्याच्या खात्यामध्ये घोषणा तर त्यांनी ऑलरेडी केलेली आहे 31,800 कोटीच्या पॅकेजची. परंतु हे पॅकेज तुम्हीसुद्धा सगळी मंडळी हे सगळं बघताय, हे पॅकेज थोडतांड आहे. शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कोणती मदत सरकारची पडत नाही. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या या शेतकरी संवाद दौऱ्याला प्रचंड प्रमाणात शेतकरी गावागावातून येत आहेत, उद्धव साहेबांशी बोलत आहेत. उद्धव साहेबसुद्धा त्याच्याविषयी संवाद साधत आहेत. आणि याच्यानंतर मला असं वाटतं येणाऱ्या काळात या सगळ्या शेतकऱ्यांचा एक संघटित लढा येणाऱ्या काळात होऊ शकतो. परंतु या निमित्तानं मराठवाडा असेल, महाराष्ट्र असेल, उद्धवजींचा हा शेतकऱ्यांशी संवाद एक शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी, आधार देण्यासाठी, शेतकऱ्याप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी प्रचंड प्रमाणात यशस्वी होत आहे. आज नांदेड, हिंगोली आणि परभणीच्या काही भागात आम्ही जाणार आहोत. उद्या परभणी आणि जालना अशा पद्धतीने आम्ही जाणार आहोत. असं वाटतं हा दौरा अतिशय यशस्वी होतो. संदर्भात तुम्ही ट्विट केलेलं आहे. मजचोरी त्यांची सुरूच आहे, परंतु शेतकऱ्यांची खतचोरी सुद्धा सरकार करते असं केले. काय नक्की प्रकरण? मतचोरी, आता भारतीय जनता पार्टीचे लोक खतचोरी कशा पद्धतीनं करतात हे दाखवलेलं आहे. संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यामध्ये मोढा गावामध्ये भारतीय जनता पार्टीचा अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष आहे राज्याचा. त्याच्या आशीर्वादानं बोगस खताचं पॅकेजिंग चालणारं एक उघड झालेलं आहे. बोगस खत 200-250 रुपयात घ्यायचं, सरकारची पिशवी घ्यायची, त्याच्यात पॅक करायचं आणि ते 1200 रुपयात विकायचं. अशा प्रकारे हा गोरखधंदा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाचा अध्यक्ष अल्पसंख्याक विभागाचा त्याचा संभाजीनगरात चालू आहे. मतचोरी करता करता आता खतचोरीसुद्धा भारतीय जनता पार्टी करते. मी याचा व्हिडिओ कालचा, तिथले कार्यकर्ते कोण कोण आहे त्यांचे नाव माझ्याकडे आहे, ते मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलेलं आहे.